नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गावाकडच्या पद्धतीने चुलीवर बनवलेली वजडी रक्ती। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर वजडी बनवण्यासाठी इथे मी मसाला तयार करून घेणार आहे। तर इथे मी खडा मसाला विकत आणला 10 रुपयाचा, तुम्हाला कोणत्याही लोकलच्या दुकानात मिळून जाईल। तर हा मसाला भाजून घेऊया। मसाला थोडा गरम झाल्यानंतर मी काढून घेतला। आता याच्यामध्ये मी ओला मसाला भाजून घेणार आहे। याच्यासाठी मी 2 कांदे चिरून घेतले। आता हे कांदे भाजण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये तेल घालूया आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। आता याच्यामध्ये टाकूया 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंचभर आलं। आता आपण हे परतून घेऊया। आता कांदा बघा थोडासा लालसर होत आलाय भाजत। आता याच्यामध्ये आपण घालूया टोमॅटो। मी इथे 1 टोमॅटो बारीक तुकडे करून घेतले, याच्यामध्ये घातला। आता हे चांगलं मी मऊ होईपर्यंत सगळं भाजून घेतलं। आता याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। त्याच्यानंतर मी इथे ओलं खोबरं घेतलं, किसलेलं ओलं खोबरं। तर हे खोबरं पण आपण थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। तर याच्यामध्ये मी थोडंसं 1 अर्धी पळी तेल घातलं, खोबरं लवकर भाजण्यासाठी। तर इथे खोबरं बघा मी लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घेतलं। आता आपण याला काढून घेऊया। तर इथे मी सगळा मसाला तयार करून घेतला। इथे मी सुक्क खोबरं बघा, सुक्क खोबरं पण थोडंसं भाजून घेतलं, कोथिंबीर घेतली, खडा मसाला झाला, ती वजडी पण साफ करून घेतली। आता आपण याला फोडणी देऊया। तर 1 अर्धी वाटी तेल मी याच्यामध्ये घातलं, त्याच्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घेऊन घातला आणि ते स्वच्छ धुवून घेतलेली वजडी पण घातली। आता वजडी चांगली आपण परतून घेऊया तेलामध्ये। आता 5 मिनिटं वजडी मी परतून घेतली। आता याच्यामध्ये घालूया हळद अर्धा चमचा, हळद घातल्यानंतर परतून घेतलं। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं। आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर आता आपण याच्यामध्ये घालूया पाणी। तर पाणी मी 2 ते 3 तांबे पाणी याच्यामध्ये गरम करून घातलं। पाणी गरमच घालायचं याच्यामध्ये। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 1 तासभर याला चांगलं शिजवून घेऊया, दणदणीत जाळ लावून। तर तासभरानंतर याच्यावरचं झाकण काढलं। आता आपण चेक करून बघूया, वजडी शिजली, इथे परफेक्ट अशी वजडी शिजली आहे। तर याच्यामध्ये घालण्यासाठी मसाला घेतला, तर आपण बारीक करून घेतलेला। तर इथे रक्ती आणली होती आम्ही 4 वाट्या। तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं, 2 ते 2.5 चमचे लाल तिखट घातलं। आता आपण हे मसाल्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि रक्ती चांगली फोडून घेऊया हाताने। आता हे इथं तयार झालं। आता आपण हे वजडीमध्ये घालूया। आता चांगलं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे चांगलं शिजवून घेऊया। तर 15 ते 20 मिनिटानंतर इथे मी झाकण काढलं, मस्त अशी इथे वजडी आपली तयार झाली। तर मध्ये 1-2 वेळा मी चेक केलं होतं, कारण मसाला असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता आहे। तर इथे आपली वजडी तयार झाली। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते।
वरून थोडी कोथिंबीर घालूया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।